बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी नीट लक्ष देऊन ऐका आणि पहा, कारण उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल केली जाणार आहे। युद्धाचा सायरन वाजणार आहे, मात्र हे खरं युद्ध नाहीये हे देखील लक्षात ठेवा। तर युद्धावेळी नेमकं काय करावं याची मॉक ड्रिल उद्या घेतली जाणार आहे। ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो त्या ठिकाणी हवाई हल्ल्याच्या सायरनचा वापर काही सेकंद आधी इशारा देण्यासाठी केला जातो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो। तर मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता। 7 मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्त्व आहे। जर खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक केला तर त्या एअर स्ट्राईक मधून कमीत कमी भारताचं नुकसान व्हावं, सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं, त्याचबरोबर त्या शहरातले महत्त्वाचे काही जे ॲसेट्स असतील, त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्त्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत। हल्ल्यावेळी स्वतःला कसं तुम्ही वाचवू शकता हे मॉक ड्रिल मध्ये तुम्हाला कळणार आहे। तर हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट दिला जाणार आहे। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट होईल। शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव असेल। तर महत्त्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत अशा पद्धतीने आच्छादित करावं लागतं। विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरिक संरक्षण प्रशिक्षण दिलं जाईल। तर आपत्ती काळामध्ये स्थलांतर योजनेचा सराव देखील उद्या होणार। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। तर आपण पाहतोय घरातले, दुकानातील, रस्त्यावरील सर्व लाईट्स बंद करा। सायरन वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आपण पाहतोय। लाईट सुरू राहिल्यास शत्रूचे विमानांच्या नजरेस ते पडतं। लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमावं। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करावीत। ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा। तर कुणी जखमी झाल्यात सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवा। आणि आता मॉक ड्रिल संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रामध्ये उद्या 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्यात। पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कामध्ये राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत। आणि यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट होणार आहे याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर कोणत्या शहरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे आपण पाहूया। तर आपण पाहतोय मुंबई, उरण, तारापूर, ठाणे आणि पुणे शहरामध्ये मॉक ड्रिल होणार आहे। सोबतच नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर आणि थळ वाईशेत या ठिकाणी देखील मॉक ड्रिल होणार आहे। सोबतच पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ या 3 प्रमुख शहरांमध्ये देखील मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहरात देखील मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी सतर्क राहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर आलंय। तर प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्यात। राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आलाय। पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देशही देण्यात आलेत।
तर आपण पाहतोय मुंबईमध्ये 3 ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत। डीजी ऑफिस, सीपी ऑफिस आणि मंत्रालयामध्ये बैठक झालेली आहे। मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या बैठका पार पडतात। उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ। याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते। सायरनचा आवाज, कुट्ट काळोख, आकाशात उडणारे लाल गोळे, रेडिओ मार्फत मिळणारी माहिती आणि लोखंडी बेड खाली लपलेले लोक हे अनुभव आहेत 1971 मध्ये युद्ध अनुभवलेल्या मुंबईकरांचे। युद्धानंतरची परिस्थिती, महागाई आणि त्याचा अनुभवल्यानंतर युद्ध नको असं हे नागरिक सांगतायत। तर 1971चं युद्ध अनुभवणाऱ्या मुंबईकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। आपण पाहूया। भारत पाकिस्तान युद्ध कधीही सुरू होऊ शकतं अशी स्थिती आहे आणि अशामध्ये सध्या देशामध्ये मॉकड्रिलही केलं जाणार आहे। पण 1971च्या युद्धादरम्यान ही स्थिती पाहायला मिळाली होती आणि याचाच अनुभव घेतलेले अनेक खरं तर सिनियर सिटीजन्स आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। त्यावेळेला नेमकी अशी स्थिती होती, मी लय लहान होतो, आमचे आई वडील लहानपणामध्ये सांगायचे घरातून बाहेर निघू नका आणि लाईट बंद ठेवायला सांगत होते। तर लहानपणामध्ये त्या गाड्यांना ब्लॅक काचा लावायला कागद लावायला सांगत होते, अशी सर्व स्टोरी होती त्यावेळेला। नेमकी स्थिती अशी होती की सगळीकडे काळोख होता, काचाना काळ्या कपडे किंवा काळे कागद लावले येत होते आणि बाहेर एकदम सगळं सन्नाटा, कोणी बाहेर जास्त पडत नव्हते। गाड्यांना काचीवरती काळं हेडलाईट कमी करून किंवा बंद करून गाडी चालवत होती। सर्व थरार प्रकार होता आणि मनाला घाबरी होती की ते पुढे काय होणार, की बाबा या युद्धाचं कसं काय होणार, किंवा आम्हाला परत ह्या घनघोर युद्धामध्ये परत जावं लागणार, त्या देशाची स्थिती काय होणार, हे आम्हाला सर्व धाकधूक होते। बातम्या रेडिओच्या त्यावेळी TV वगैरे काही नव्हती, आपले या रेडिओचा होते त्या चॅनलवरून आम्ही ते ऐकत होतो आणि आकाशामध्ये लाल बॉम्बचे गोळे लाल कलरचे दिसत होते, लाल कलरचे। तर आपण पाहतोय भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। मॉक ड्रिल संदर्भात सर्व यंत्रणांना सूचना देखील देण्यात आल्या। ठाणे जिल्ह्यातील मॉक ड्रिलच्या तयारी संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास काटे। पाकिस्तान यांचे युद्ध होणार आहे त्यापूर्वी मॉकड्रिल केलं जाणार आहे। खास करून ठाण्याची देखील यामध्ये निवड करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की ठाणे शहरामध्ये म्हणजे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आज सकाळपासूनच अशोक शिंगारे जे या ठिकाणचे जिल्हाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा आढावा आणि हे मॉकड्रिल संदर्भात बैठक सुरू आहे। ही जे मॉकड्रिल होणार आहे ठाण्यामध्ये खास करून होणार आहे, म्हणजे ठाण्यातील तलावपाळी असेल किंवा मग जे काही इतर ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी गर्दी असेल या ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे। या मॉकड्रिलच्या माध्यमातून नक्कीच आपण किती सज्ज आहोत याविषयी देखील माहिती दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं देखील विविध स्तरावरती बैठकी सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरती देखील बैठका सुरू बैठकीनंतर खऱ्या अर्थानं समज कुठल्या ठिकाणी हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, अशोक शिंगारे यांच्या व्यतिरिक्त जे NDRF आणि TDRFचे जे काही जवान आहेत किंवा मग जे काही अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून हा जो मॉकड्रिल आहे उद्याचा हा संपन्न होणार आहे। मॉकड्रिलमध्ये देखील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे। तर पुण्यामध्ये 75 ठिकाणी सिव्हिल डिफेन्स क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत। सिव्हिल डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी मॉक ड्रिल करणार आहे। सायरन हुटर वाजवून सराव केला जाणार आहे। सिव्हिल डिफेन्सच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या जाणार। मॉक ड्रिलसाठी कार्यवाहीची SOP कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीने मॉक ड्रिल केलं जाणार। आपण पाहतोय देशातील 16 शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला। या 16 शहरांच्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा देखील समावेश आहे। त्यामुळे शहरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे यांनी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अतिशय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत कोणत्याही वेळी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। अशा वेळेस जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर खबरदारीचा उपाय म्हणून
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील काही प्रमुख शहरांना मॉकड्रिल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड शहर एक आहे, जे देशातील प्रमुख 16 शहर आहेत ज्या ठिकाणी शत्रू राष्ट्र हल्ला करू शकतो. अशा 16 शहराच्या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे. आणि पिंपरी चिंचवड शहराच्या आजूबाजूला लष्कराचे काही इन्स्टॉलेशन आहेत, त्याचबरोबर काही खाजगी कंपनीमध्ये लष्कराचे साहित्य देखील या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरावर हल्ला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर उद्या पुणे महानगरपालिका, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे शहरामध्ये ठिकठिकाणी मॉकड्रिल घेणार आहेत. आणि अशा वेळेस जर एखाद्या ठिकाणी एअर स्ट्राईक झाली तर नागरिकांनी त्यांच्या घरातील विजेचे दिवे बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. गोपाल मुडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. देशामध्ये महत्त्वाच्या शहरामध्ये उद्या मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अंबाबाई मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे आणि त्यातच सलग सुट्ट्यांच्या मुळे भाविक मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश अलर्ट मोडला गेलेला असताना कोल्हापुरात देखील अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी मॉकड्रिल सुरू आहे, काही ठिकाणी सायरन प्ले चालू आहे. तर कोल्हापुरामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देवदर्शनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि जेव्हा अलर्ट मोडला संपूर्ण देश जाईल त्यामध्ये भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी देवस्थान समिती आणि पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हाय सिक्युरिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सुट्ट्यांमुळे संपूर्ण देशभरातील भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत. मंदिर परिसरात मोठ्या रांगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या गर्दीचा फायदा घेऊन कुठलाही अनुचित प्रकार मंदिरामध्ये होऊ नये यासाठी अंबाबाई मंदिराच्या चारी दरवाजांवर मोठा पोलीस बंदोबस्त, शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या तणावाच्या परिस्थिती आणि पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात येतोय. तर महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. युद्ध सुरू असताना कुठे काय करायचं, कसं लपायचं, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची काळजी नेमकी कशी घ्यायची याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जर खरोखरच अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्या अगोदर जे आहे एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाचेल. एअर रेड सायरन म्हणजे काय, मुळात जे आहे आपल्या संस्थांकडे तशा प्रकारची रडारच्या माध्यमातून किंवा इंटेलिजन्सच्या माध्यमातून माहिती येणार. हार्डली आपल्याला काही सेकंदांचा ते 1 ते 2 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी मिळेल आणि मग या वेळेमध्ये लगेच आपण प्रॉम्प्टली प्रत्येक व्यक्तीनं ॲक्ट करणं आवश्यक आहे. समजा जर आपण मोकळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी असू तर त्या ठिकाणी जे आहे फ्लॅट म्हणजे एक प्रकारे झोपणं ही जी आहे त्या ठिकाणी स्वतःच्या रक्षणासाठी जो आहे आपण त्याच्यात बचाव करावा, एक गोष्ट. किंवा रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी तिथून जर आपल्याला थोडंसं दूर जाता आलं तर ते सुद्धा फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकेल, कारण त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शाळेमध्ये देखील मॉक ड्रिल घेण्यात आलंय. यावेळी विद्यार्थ्यांना हल्ल्यावेळी बचाव करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि आता बातमी आहे बैठकीसंदर्भातली. केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक नुकतीच पार पडली. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेसंदर्भात ही उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. सर्व राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. या बैठकीमध्ये देशाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या तयारीसाठी आढावा घेण्यात आला.
तर केंद्र सरकारने देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सतर्क राहण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिलेत। स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रिलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल। यावेळी सायरन वाजवण्यात येणार आहे। तर सायरन कुठे कुठे वाजवणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय सरकारी भवन, प्रशासकीय भवन आणि पोलीस मुख्यालयामध्ये सायरन वाजवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे फायर स्टेशन आणि सैन्याचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील सायरन वाजवण्यात येणार आहे। शहरातील मोठे बाजार आणि गर्दीच्या जागा ज्या आहेत पब्लिक प्लेसेस त्या ठिकाणी देखील हे सायरन वाजवलं जाणार। तर मॉक ड्रिल मध्ये कुणाचा सहभाग आहे आपण पाहतोय जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन आणि पोलीस हे मॉक ड्रिल मध्ये सहभागी होणार आहेत। राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS आणि नेहरू युवा केंद्र संघटन NYKS यांचा देखील समावेश या मॉक ड्रिल मध्ये असेल। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला मोठा झटका बसलाय। या बैठकीमध्ये कोणताही ठराव किंवा कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलं नाहीये। या उलट पहलगाम हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। काही सदस्यांनी धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केलाय। काही देशांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचणी ही चिथावणीखोर कृती असल्याचं म्हटलंय। एवढंच नाही तर सदस्य देशांनी पाकिस्तानला भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवण्याचा सल्ला देखील दिलाय। तर आपण पाहतोय UNSC न पाकला फटकारलेला आहे। UNSC कडून कोणताही ठराव पार करण्यात आलेला नाहीये। धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करण्याचा मुद्दा देखील त्यांनी मांडलेला आहे। पाकची क्षेपणास्त्र चाचणी चिथावणीखोर कृती असल्याचं देखील UNSC न म्हटलंय। तर लष्कर-ए-तैयबाचा हल्ल्यामध्ये सहभाग आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पातळीवर सोडवावा असा सल्ला देखील UNSC कडनं देण्यात आला। दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिका भारताला मदत करेल। अमेरिकेच्या सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे। जॉन्सन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। Critically important relationship for us, and such a large population and such an important country. And India has to stand against terrorism there as well. We'll do everything we can in the U.S. to support those efforts, and I think that's all part of this relationship as it develops. The Trump administration clearly understands the importance of that relationship and clearly understands the importance of the threat of terrorism. And so I think if that threat is increased, I think you'll see the administration, my belief is that they will focus more energy and resources and time to help assist with that. भारताने जम्मू आणि काश्मीरमधील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे बंद केलेत। त्यामुळे येत्या काळामध्ये पाकिस्तानात अराजकता माजण्याची शक्यता आहे। चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे। पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे खरीप हंगामामध्ये पाकिस्तानला तीव्र पाणी टंचाईचा धोका आहे। तर खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये पाकिस्तानला 21% पाण्याची टंचाई भासू शकते। आपण पाहतोय चिनाब नदीचं पाणी पंजाब सिंध प्रांतासाठी मोठा स्रोत आहे। पाणी रोखल्याने पाकिस्तानला कसा फटका बसू शकतो आपण पाहतोय। पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांताला यामुळे नुकसान होणार आहे। पाकिस्तानात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। गहू, धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल। पाकिस्तानात अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल। पाकिस्तानी लष्कराने सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर त्याचप्रमाणे नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंधाधुंद गोळीबार केला। भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। एकीकडे भारताने देशभरात मॉक ड्रिल घेण्याची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे युद्धखोर पाकिस्तान मागे हटायला तयार नाहीये। पाकिस्तान सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करत आहे आणि चिथावणी देत असल्याने भारतीय सैन्याकडून लवकरच एखादी मोठी कारवाई होण्याची देखील शक्यता आहे।
आणि आता एक महत्त्वाची बातमी, इस्रायलने येमेनमधील हुदायदा या बंदर शहरावर हवाई हल्ला केलाय. इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाजवळ हुती बंडखोरांनी केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. रविवारी येमेनच्या हुती बंडखोरांनी एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलं, जे इस्रायलच्या मुख्य बेन गुरियन विमानतळाजवळ पडल्याचं कळत आहे. आणि या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले होते. तर जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत. एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि आता ते आमंत्रण रशियाने स्वीकारलंय. तर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली होती. उद्या मॉक ड्रिल हे राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि संवेदनशील भागामध्ये होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं उरण आणि तिथलं JNPT बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जात आहे. तर मॉक ड्रिल बाबत तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा उद्या देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जे मॉक ड्रिल जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता याच JNPT परिसरामध्ये महत्त्वाचं बंदर जे आहे ते ओळखलं जातं आणि JNPT परिसरामधून जर आपण विचार केला अनेक महत्त्वाच्या ज्या कंपन्या आहेत त्या पेट्रोल कंपनी आहेत आणि देशभरामधून मोठ्या प्रमाणात आयात निर्यात जे आहे त्या याच बंदरामधून केली जाते. देशातलं सर्वात मोठं बंदर जे आहे JNPT म्हणून ओळखलं जातं. यामध्ये एक्सपोर्ट आयात निर्यात जे आहे याच बंदरामधून केलं जातं. त्यामुळे नेव्हीचं सुद्धा बेस कॅम्प जे आहे त्या याच परिसरामध्ये आहे. त्या महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत सध्या सुरू झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितलं तर उद्या मॉक ड्रिल जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या उरण या परिसरामध्ये सुद्धा समुद्र किनारे असल्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने जे आहे ते खबरदारी घेण्याचा प्रयत्न दिसताना दिसून येतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार महत्त्वपूर्ण या गोष्टीसाठी अनेक बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत की भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झालेली आहे या दृष्टीने जे आहे खबरदारी घेण्याचं जे काम आहे ते सरकारकडून केलं जात आहे. कॅमेरामन अजित जाधवसह विकास मिरगणे, साम TV, नवी मुंबई. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आणि कोट्यवधी नागरिक गरिबीत होरपळत असताना पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरची संपत्ती मात्र गगनाला भिडली आहे. जुन्या लष्कर प्रमुखांप्रमाणेच असीम मुनीरनंही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लुटलंय. अधिकृतपणे त्याची संपत्ती 7 कोटी रुपये आहे. मात्र परदेशामध्ये मुनीरनं अब्जावधी डॉलर्सची माया जमवली आहे. लष्कराच्या विविध व्यवसायांमधून त्यानं अफाट संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे. आपण पाहतोय जुन्या लष्कर प्रमुखांप्रमाणेच असीम मुनीरनं देखील पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात लुटलंय. लष्कर प्रमुख असीम मुनीरची एकूण संपत्ती ही 7 कोटी रुपये इतकी आहे. देशात 7 कोटी तर परदेशामध्ये अब्जावधींची माया त्यानं जमवली आहे. लष्कराच्या व्यवसायातून मुनीरनं अब्जावधी रुपये कमावल्यात. लष्कराच्या 100हून अधिक व्यवसायांचं नियंत्रण मुनीरकडेच आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरलंय. पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो असं आसिफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारत नियंत्रण रेषेजवळ कुठलेही हल्ले करू शकतो असं देखील आसिफ यांनी म्हटलंय. भारत कधीही हल्ला करू शकतो, त्यामुळे पाक सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय. भारत नियंत्रण रेषेजवळ कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो. हल्ला केल्यास नवी दिल्लीला योग्य उत्तर देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक तणाव वाढत चाललाय. अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक झाली आहे. त्यामुळे भारत पाक युद्धाचं काउंटडाऊन सुरू झालं असून आता पुढे काय होणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकची आता खैर नाही.
कारवाईच्या भीतीनं पाकचा थरकाप. पाकिस्तानच्या मुळावर शेवटचा घाव. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोडीस तोड उत्तर द्या अशी मागणी देशवासियांकडून होते. त्यातच भारतानं पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. पाणी, जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं. आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं. उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं. उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं. जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे. पाकच्या नाकेरीव आणत भारतानं क्षेपणास्त्र चाचण्या, अरबी समुद्रातील युद्ध सराव आणि युद्धनौकांच्या माध्यमातून पाकची झोप उडवली आहे. त्यात भारतीय हवाई दलानं रशियाकडून 250 कोटींचा विशेष करार करून प्रगत इग्ला एस हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरू केली. शत्रूची लढाऊ विमानं, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भारतात आता पाक विरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगलाच जोर धरलाय. 26 एप्रिल 2025 पंतप्रधानांची पहिल्यांदा CCS बैठक. 30 एप्रिल 2025 लष्कर प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक. 1 मे भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार. 3 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलासोबत बैठक घेतली. 4 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक. 5 मे भारत आणि जपान द्विपक्षीय बैठक. सर्व बैठकीत भारत पाकिस्तान तणावावर चर्चा. पाक विरोधातील युद्धाच्या रणनीतीची आखणी. भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्क पाकिस्तानमधले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची भाषा बोलू लागले. तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी पाकची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरण घाटीच्या आसपासच्या जंगलांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. यात सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला ताब्यात घेतलाय. या संशयिताच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट होतं. चौकशीमध्ये या संशयिताला समाधानकारक उत्तर देता आलेली नाहीये. त्यामुळे सुरक्षा दलाने या संशयिताला ताब्यात घेतलाय. तर आपण पाहतोय बैसरण व्हॅलीमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर बैसरण घाटीच्या आसपासच्या जंगलांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि या सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना एक संशयित या ठिकाणी आढळून आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे या संशयिताच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट देखील होतं. त्यामुळे हा संशयित नेमका कोण आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि अधिक तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून केला जातो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यांमध्ये घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या पालिका, झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील महिनाभरामध्ये काढा आणि त्यानंतर 4 महिन्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलेत. सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे 4 आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि 4 महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे आता ओबीसींसाठी मोठा दिलासा मिळाला. ओबीसी आरक्षणामुळेच या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुन्हा जुन्याच धोरणानुसार घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे आता ओबीसींना दिलासा मिळाला.
मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, बांटिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या, तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं, सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं. तर सुप्रीम कोर्टाने नेमके काय निर्देश दिलेले आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढा. 2022 पूर्वीच्या धोरणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. विशिष्ट प्रकरणातच निवडणुकीसाठी मुदत वाढवून मिळणार असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी स्वागत केलंय. तर आतापर्यंत निवडणुका का टाळल्या याचं उत्तर कुणाकडे नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं समता परिषदेची आमची जी मागणी होती की आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे, ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने आज मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आता या सगळ्या निवडणुका होतील. त्यामुळे आमच्या आनंद हा द्विगुणित झालेला आहे. जर न्यायालयाने सांगितलं असेल तर त्या घ्याव्याच लागतील. आत्तापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याचं उत्तर कोणाकडेही नाही. पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी आहे, त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो, पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला होता. त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं. आणि आता बातमी आहे शिवसेना पक्षाच्या चिन्हासंदर्भातली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते. तब्बल 1.5 वर्षानंतर ही सुनावणी होते. तर एखादी केस लावून घेणं महत्त्वाचं असतं, मात्र प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या यादीवर आणणं किती मोठं दिव्य असतं हे यावेळी अनुभवलं असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय. आणि इतकं करून देखील शिवसेनेची पिटिशन 43व्या क्रमांकावर लागली आहे. त्यामुळे 7 तारखेला सुनावणी घ्या असं कोर्टासमोर उभं राहून सिनियर काउन्सिलनं मुद्दाम मेन्शन केलं पाहिजे असं सरोदे यांनी म्हटलंय. आणि आता पुन्हा वळूयात मॉक ड्रिल संदर्भातील बातम्यांकडे. देशभरात उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात केंद्राकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्यात. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय. तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात एमएचएकडनं काही गाईडलाईन्स या ठिकाणी राज्यांना इश्यू झालेले आहेत. अजूनही आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आणि केंद्राचे जे युनियन सेक्रेटरी आहेत, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि युनियन सेक्रेटरी यांच्यासोबत VC द्वारे त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. याच्या गाईडलाईन्स केंद्रानं तर निश्चितपणे दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी अचानक जर का युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीची सावधगिरी वापरल्या गेली पाहिजे आणि काय केलं पाहिजे ह्या संदर्भात आपली ही जी VC त्या ठिकाणी केंद्रासोबत चालू आहे माननीय मुख्य सचिवांच्या सोबत, ती VC